नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मी एक काल व्हिडिओ टाकला होता. जी व्यक्ती आपल्या भावनेशी खेळते, जेणेकरून प्रेमाचं नाटक करते अथवा प्रेम दाखवते आणि नंतर आपल्याला कालांतराने सोडून देते, आणि आपण भरभरून तिच्यावर प्रेम करतो आणि ती व्यक्ती आपल्याशी अशी वागते, त्यावेळेस जो आपल्याला मनस्ताप होतो, टेन्शन येतं, त्रास होतो, मानसिक त्रास, मला सगळा त्रास होतो आपल्याला. आणि या त्रासामुळे आपण खूप वेगळ्या म्हणजे कामावर वगैरे लक्ष लागत नाही, याबद्दल मी एक व्हिडिओ टाकला होता. तर त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी तोडगा करायला मी त्यामध्ये सांगितलं होतं. आणि असाच मी तोडगा पूर्वी 2017 मध्ये व्हिडिओ टाकला होता आणि ते तोडग्याची माहिती पण दिली होती मी. तर त्याची आठवण मला महेश ससाने यांनी करून दिलेली आहे. आता जवळजवळ 9 वर्ष होते त्या गोष्टीला. तर त्यांनी माझा कालचा व्हिडिओ पाहिला. एवढ्या दिवस त्यांचा संपर्क वगैरे काही नव्हता, परंतु काल त्यांच्याकडे तो व्हिडिओ गेला असेल, कदाचित चुकून जातो. सहसा काही लोक बघतात माझं, ते जुने लोक आहेत, ते काही मोजके लोक आहेत, ते बघतात मला. तर त्यांच्याकडे तो व्हिडिओ गेला आणि त्यांनी मला रात्री मेसेज केलाय. रात्री मला एक मेसेज केलाय की महाराज म्हणले, तुम्ही जो मला आज 9 वर्षापूर्वी तोडगा सांगितला होता, माझ्या जीवनात बी असंच झालं. त्यावेळेस मी तुम्हाला फोनवर बोललो होतो म्हणले. फोनवर तुम्हाला सर्व माझी माहिती दिली होती. मला एका समजा मुलीनं म्हणजे प्रेमाचं नाटक केलं म्हणा, काय केलं, पण प्रेम दाखवलं. मीही तिच्या प्रेमात पडलो आणि ऐन वेळेला तिला दुसरा भेटल्यानंतर मला तिनं दूर केलं, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि तुम्ही जे मला मार्गदर्शन केलं त्यावेळेस जे मार्गदर्शन केलं ते माझ्या जीवनाला सर्व कसं बदलून गेलं आणि मी खरंच सक्सेस झालो म्हणले. त्यावेळेस मला सुद्धा वाटलं नव्हतं की असं होऊ शकतं, पण तो तुमचा उपाय मी मनातून केला म्हटले. आणि जास्त दिवस लागलं नाही म्हणले. एक 5-7 महिन्यामध्ये मी करत असताना बरोबर ते कार्यक्रम झाला व्यवस्थित. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुमचा तो उपाय सांगितलेला त्यावेळेस, आता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये ते उपाय सांगितला नाही तुम्ही, पण मला तो काय सांगतात उपाय मला माहित आहे, कारण मी तो अनुभव घेतलेला आहे म्हटले, असं ते म्हणतात. तर मी एक विश्वासानं 5-6 महिने केलं आणि मला तो चांगला अनुभव आला, जबरदस्त अनुभव आला. कारण माझं 5-6 महिन्यामध्ये त्याच्या अलीकडेच म्हणजे लग्न जमलं. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो म्हणले, एवढी मला चांगली बायको भेटली म्हणले. काय, त्या मुलीचं मी काढून टाकलं डोक्यातलं आणि मला एवढी चांगली बायको भेटली. मला 2 मुलं आहेत, मुलगी मुलगा आहे, आणि खूप माझ्यावर प्रेम करणारी. ती मुलगी करत सुद्धा नव्हती, एवढं प्रेम करते ती म्हणली. मुलगीच्या डोक्यात वेगळंच होतं, फक्त दाखवत होती थोडी केल्याने, पण तिच्यापेक्षा 10 पटीनं माझ्यावर प्रेम करणारी मला बायको भेटली. आणि सगळी कृपा म्हणले ही तुमचीच आहे. आणि अजूनही मी तुम्ही जो अजून दररोजची शिवपूजा करायची सांगितलेली आहे, मंत्रजप करायचा सांगितलं आहे, ते ओंकारेश्वरचा, ते मी अजूनही करतो म्हणले. त्याच्यामुळे माझ्या संसारामधली कुठलंही विघ्न नाही, काही नाही, खूप सुरळीत चाललंय. आता प्रश्न राहिलाय त्या तोडग्यातला. तो तोडगा मी नियमितपणे 5-6 महिने तर केला, तर असा प्रकार झाला तेवढ्याच तोडग्यामुळे ती मुलगी तर आता ती वाया गेली.
हं? मला कधी कधी शेवटी कसं असतं, कुठंतरी मन थोडंसं गुंतलेलं असतं. आपण प्रेम केलेलं आहे म्हणले आणि कधीतरी वाटतं मला तिच्याविषयी दया येते, पण परत मला तिचं आठवतं, आपल्याला काय त्रास झालाय. मी आठवतो, तुम्ही सांगितलं होतं तसं. तुम्ही ज्यावेळेस तिची आठवण त्यावेळेस तिनं दिलेला त्रास आठवत आणि तो आठवतो. अजून बी आज 9 वर्ष होते, मला तिची आठवण येते. पण कशी येते, तिला कधीतरी बघण्यात येतं, कारण आम्ही एकाच शहरामध्ये राहतो. आणि तिची जी परिस्थिती बघितल्यानंतर मला अजून वाईट वाटतं, कधी कधी पुन्हा राग येतो. कारण अजूनही तिचं लग्न झालेलं नाही. माझं लग्न झालं, मला मुलं झाली, मुलं आता शाळेत चालली, तरी तिचं लग्न झालं नाही. आणि एवढी मनस्तापामध्ये असते, त्याच्याकडे बाहेर पाहिलं तर मला थोडंसं वाईट वाटतं. पण करतो काय, कारण मला त्रास तेवढा दिलाच होता तिनं. मला कधी कधी वाटतं असं न करायला पाहिजे होतं मी, पण काय करणार म्हणली. मला खूप टेन्शन आलं होतं त्या गोष्टीचं. तर तुमचा तो उपाय, जे तोडगा म्हणतात तुम्ही, तो तोडगा खरंच जालिम आहे. आणि आज ती व्यक्ती मानसिक संतुलन बिघडल्यासाठी वेड्यावानी फिरते म्हणली. धड ते नातलगामध्ये पण राहत नाही, म्हणजे नातलग लोकांनी सुद्धा तिला दूर केलंय. ते कुणापाशीच राहत नाही, कुणापाशीच राहायला नाही, ना लग्न, ना आईबाप, ना कुणीच नाही. एकटीच रूम करून राहते. एकदा बोललो पण मी तिला, ती बोलण्याचा प्रयत्न करते म्हणले मला, पण मी जवळ जात नाही आता जास्त, सुरक्षित अंतर ठेवून. तर मला तुमचे आभार मानायचे की एवढ्या दिवसानंतर तुमची आठवण झाली मला, कारण मी माझ्या प्रापंचिक जीवनामध्ये गुरफटून गेलो. समजा मला तुमची आठवण झाली नाही, मला आद्यंतरी मध्यंतरी कधी फोन लावायचं पण कळलं नाही, त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. पण तुमचा तोडगा जालिम आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नियमितपणे अजूनही शिवपूजा वगैरे करतोय आणि व्यवस्थित चाललेलं आहे माझं. तर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. काही चूक भूल झाली असेल तर क्षमा असावी, असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर आता तुम्ही ऐकलं का नाही, तर ही तोडगा म्हणजे प्रियशी प्रियकरासाठीच नसतो. आपली पत्नी सुद्धा अशी दगा देऊ शकते, अथवा नवरा कुणाला दगा देऊ शकतो. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीबरोबर नादी लागला आपला नवरा, अथवा समजा बायको सुद्धा एखादे, काय होतं, ज्यावेळेस दोघांच्या संसारामध्ये तिसरी व्यक्ती येते त्यावेळेस संसार उद्ध्वस्त होतो. जर तुम्ही मनातून प्रेम करत असाल आणि ती वेगळ्या पद्धतीने वागत असेल, तर हा मी ती तोडगा तुम्ही फक्त फोन करून सांगायचं असतंय, मी असं त्याच्यावर सांगत नाही. तर तुमचा नवरा बी जर तुम्हाला असा म्हणजे दुसऱ्या बाईच्या नादी लागून संसारामध्ये लक्ष विचलित करत असेल, तर तुम्हाला मानसिक त्रास देत असेल, काही असेल, तरी हा तोडगा करता येतो. पण एवढंच असतं माझं की काय, हे तोडगा मी चांगल्या कामासाठी वापरा म्हणतो, कुणाचं वाईट करण्यासाठी वापरायचं नाही. आणि का हा तोडगा सिद्ध होतो, का हा तोडगा उपयोगाला पडतो, कारण कसं असतं, खरंच जर आपल्यावर अन्याय झाला, आपल्यावर खरंच अन्याय झाला, तुमची चूक नसताना जर अन्याय होत असेल, तर त्यावेळेस देव हा काम करतो, देवापाशी न्याय असतो. फक्त देवाकडे आपण सांगायचं. तोडग्याचं स्वरूप म्हणजे काय, देवाकडे आपली तक्रार करायची, देवाला सांगायचं आणि नियमितपणे सांगायचे. ते ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांनी अवश्य संपर्क करा. फोन नंबर आहेच माझा याच्यावर, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून सांगू शकता. पण तसं झालं पाहिजे, खरं असलं पाहिजे. तुमच्यावर अन्याय खरंच, तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं दगा दिला असेल, अथवा प्रेमाचं नाटक करून तुमच्या भावनेशी खेळला असेल, त्याच्यामुळे तुम्ही मनस्तापामध्ये गेला असाल, तर त्या व्यक्तीला शिक्षा देव देतोच.
देव देत असल्यामुळे ह्या तोडगा लागू होतो. तोडगा असा नसतो लागू होत. कारण सर्वप्रथम तुमची देवावर श्रद्धा असली पाहिजे आणि सर्वस्व देवावर सोडून द्यावं लागतं. शंभोवर सोडून द्यायचं. शंभो बरोबर करतो. विश्वासानं ह्या गोष्टी करायच्या असतात आणि 1 अन् 2 अन् 3 दिवसात करायची गोष्टी नसतात. ही सातत्य ठेवलं पाहिजे, नियमितपणा ठेवला पाहिजे आणि धरसोडपणा न केला पाहिजे. तुम्ही सतत आणि जरी तोडगा नाही मी सांगितला तर तुम्ही सुद्धा नियमितपणे शिवपूजा करताना जरी ओम नमो ओंकारेश्वर देवताय हा मंत्र जप शंभोर धार धरताना असं म्हणत राहिलात आणि तुमच्या मनामध्ये काय आहे त्या व्यक्तीबद्दल राग आहे ना, तर राग जरी व्यक्त केला तुम्ही तरी तुमचं काम होतं, तुमच्या मनासारखं होतं. कारण राग येणं तुम्हाला काही वाईट गोष्ट नाही. कारण तेवढं ती समोरची व्यक्ती भावना आपल्या दुखवते, आपल्याला त्रास देते, मानसिक त्रास देते आणि तिला शिक्षा होऊ नये असं का बरं? तिला शिक्षा होणं गरजेचंच असतं. त्याशिवाय ती लाईनवर येत नाही. त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे ही ह्या मताचाच मी पण आहे. कारण असं कुणाचे मन दुखवायला म्हणजे पुन्हा कुणी वाटेल तसं जाऊन कुणाचं मन दुखवणी कुणी. जर तुम्हाला एखाद्यावर प्रेम नाही ना करायचं नसेल ना तर तो वरोपचार मैत्री म्हणून ठेवा ना तुम्ही. पण त्याला भावनिक दृष्ट्या प्रेमाचं नाटक करून त्याच्या भावनेशी जर खेळत असाल तर तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे. मग तुम्ही कुणी हे असा, शिक्षा झालीच पाहिजे याच मताचा मी माणूस आहे. कारण असं काहीही करताना तुम्ही तुम्हाला एखादी भावना दुखवणं म्हणजे साधी गोष्ट वाटली का त्या माणसाचं आयुष्य खराब होतं. त्याचं काही ध्येय असतं, जीवनामध्ये काही प्रगती करायचं, जीवनामध्ये काही पुढे जायचं, ते थांबलेलं जातं ना. ही काय सोपी गोष्ट आहे काय? हे टाइमपास वगैरे काही प्रकार नाही. तुम्हाला बी कदाचित वाटेल की महाराज कसं प्रेमाच्या बाबतीत बी असं का सांगतात, तर एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं ह्याच्यानं. कारण एखाद्याच्या भावनेशी एखाद्या व्यक्तीने खेळलं तर त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं ना. म्हणून या गोष्टी सांगाव्या लागतात आणि चांगल्या कामासाठी तोडगे ही करावेच लागतात. कारण एखाद्याचं जीवन बर्बाद करताय तुम्ही तर तुमचं सुद्धा कशाला ठेवायचं? तुम्ही सुद्धा बर्बाद झाला पाहिजे. कारण काय अधिकार आहे तुम्हाला एखाद्याच्या जीवनाशी खेळण्याचा, भावनेशी खेळण्याचा? म्हणून तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे आणि ज्याच्यावर हा अन्याय झालाय त्याने अवश्य तोडगा करायचा आणि त्या व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण करून शिवावर पाण्याची धार धरून ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा मंत्र जप करायचा. बघा आणि तुम्ही हा प्रयोग सातत्यानं करा. एवढाच तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे अनुभव येईल. फक्त सातत्य ठेवा. 2 महिने 3 महिन्यात असं काही नका पुरवू. सातत्य ठेवा. त्याला वर्ष लागेल. तुमची किती पॉवर आहे, तुमच्यामध्ये किती म्हणजे श्रद्धा आहे याच्यावर आधारित ते काम असतं. तुमची प्रबळ जर श्रद्धा विश्वास असेल देवावर तर हे काम 100% होतं आणि लवकरात लवकर बी होतं. पण तुमच्या सातत्य नसेल, धरसोडपणा असेल, अविश्वास असेल तर वेळ लागत राहतो. म्हणून तुम्ही श्रद्धेनं विश्वासानं गोष्ट केली, देवावर विश्वास ठेवला तर ते लवकर होऊन जाईल. तर मंडळी अशाच स्वरूपाचं काही तुमचं असेल आणि तुम्हाला त्याबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही खरी माहिती द्यायची काय ते. आणि खरंच मला जर वाटलं की तुमच्यावर अन्याय झालाय तर मी तुम्हाला हा तोडगा सिद्ध करून मंत्र सिद्ध करून देऊ शकतो. याच्यासाठी कुठलाही खर्च येत नाही. मी काल पण हेच सांगितलं होतं. काही लागत नाही याला. एक तांब्या लागतो, देवाचा तांब्या, पाणी लागतं, बेलपत्र, फूल, अक्षता वगैरे याच्या पलीकडे काही लागत नाही. 100 फक्त आपल्याला मंत्र सिद्ध केलेला बोलत बोलत पाण्याची धार धरायची. सोपा कार्यक्रम आहे. पण ती कसा करायचं? तुमचं नाव काय, तुमच्या नावाने तो मंत्र सिद्ध करावा लागतो आणि सिद्ध केल्याशिवाय तो काम करत नाही. म्हणून माझ्याशी कॉन्टॅक्ट करावं लागतं, सांगावं लागतं. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी.